आपल्या दोडामार्गमध्ये कमीत कमी 35 पेशंट डायलिसिसचे आहेत। डायलिसिस सेंटर सुरू व्हावं अशी खूप दिवसांची आपल्या सगळ्या लोकांची मागणी होती। लवकरच दोडामार्गमध्ये डायलिसिस सेंटर सुरू होणार आहे। तसेच दोडामार्गमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ यांची खूप नितांत गरज होती। आम्ही या सर्व गोष्टी पालकमंत्री साहेबांच्या कानावरती घातल्यानंतर पालकमंत्री साहेबांना आम्हाला आश्वासन दिलं होतं की लवकरच दोडामार्गमध्ये डायलिसिस सेंटर आणि स्त्रीरोग तज्ज्ञ लवकरात लवकर दोडामार्गमध्ये येतील। त्यामुळे आम्ही पालकमंत्री साहेबांनी हा विषय गांभीर्याने घेऊन लवकरच दोडामार्गमध्ये डायलिसिस सेंटर आणि स्त्रीरोग तज्ज्ञ येऊन आपल्या लोकांच्या सेवेसाठी येणार आहे। रुग्णालयाबद्दल होणारी जी समस्या होती आणि रुग्णांचे जे काही विषय होते त्याच्यामध्ये प्रामुख्याने डायलिसिस पेशंट आणि दुसरे म्हणजे जे स्त्रीरोग तज्ज्ञ हे जे विषय होते हे आतापर्यंत जे विषय कधी गांभीर्याने घेऊन कुणी सॉल्व्ह केले नव्हते किंवा त्याच्यावर लक्ष घातलं नव्हतं। नितीश राणे साहेबांचं पालकमंत्री आपले आहेत नितीश राणे साहेब त्यांचे मनापासून सर्व दोडामार्गच्या वतीने रुग्णांच्या वतीने व दोडामार्ग वासियांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांचे हा प्रश्न गांभीर्याने घेऊन हा तडीस लावल्याने त्याच्या प्रश्नाचं आम्हाला सर्वांना उत्तर दिलं आहे। आणि ते उत्तर म्हणजे एक 10-15 दिवसात डायलिसिस सेंटर पण सुरू होणार आहे व जे स्त्रीरोग तज्ज्ञ जे आहेत डॉक्टर्स आहेत ते डॉक्टर पण आता इकडे हजर होणार आहेत। त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने आपल्या नितीश राणे साहेबांचे मी पुनश्च आभार व्यक्त करतो।